नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 47चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत. An open box of length 1.5 meter, breadth 1 meter and height 1 meter is to be made for use on a trolley for carrying garden waste. म्हणजे बागेतला जो वेस्ट आहे, बागेतला जो कचरा आहे तो वाहून नेण्यासाठी आपल्याला झाकण नसलेली म्हणजे कव्हर नसलेली एक पत्र्याची पेटी बनवायची आहे. तिची लांबी दिली, रुंदी दिली आणि उंची दिली. या साईजची मेटलची पेटी बनवायची आपल्याला. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल, किती मेटल लागेल ते आपल्याला काढायचे आहे. हाऊ मच सीट मेटल विल बी रिक्वायर्ड टू मेक दिस ओपन बॉक्स. ओपन बॉक्स त्याला कव्हर नाही, टॉप कव्हर नाही. द इनसाइड अँड आउटसाइड सरफेस ऑफ द बॉक्स इज टू बी पेंटेड विथ रस्ट प्रूफ पेंट. म्हणजे आतून आणि बाहेरून ती पेटी नंतर रंगवून घ्यायची आपल्याला. ती पेटी खराब होऊ नये म्हणून कलर द्यायचा आहे त्या पेटीसाठी, पेंट मारायचा आहे. ॲट द रेट ऑफ 150 रुपीज पर स्क्वेअर मीटर. पर स्क्वेअर मीटर रेट दिलेला आहे 150 रुपीज. हाऊ मच विल इट कॉस्ट टू पेंट द बॉक्स. तर टोटल बॉक्स ती पेटी रंगवण्यासाठी किती किंमत लागेल ते आपल्याला काढायचं आहे. सोडूया. प्रश्न तशाच तसा लिहून घेतलेला आहे. आन्सर. ॲन ओपन बॉक्स लेंथ दिलेली आहे आपल्याला 1.5 मीटर. ब्रीथ दिलेली आहे, बी ने इंडिकेट करू आपण त्याला 1 मीटर. अँड हाईट पण दिलेली आहे h = 1 मीटर. ओपन बॉक्स आहे म्हणजे टॉप कव्हर नाही. त्याला समजण्यासाठी आपण इथे एक तशी डायग्राम करू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बागेतला पालापाचोळा कचरा सर्व वाहून नेण्यासाठी एक पत्राचा बॉक्स बनवायचा आहे. त्याला टॉप कव्हर नाही म्हणजे ओपन, कचरा टाकण्यासाठी ओपन पाहिजे वरून अशी. म्हणजे एवढा हा पत्रा आपल्याला त्याला लावायचा नाही आहे, एवढं ओपनच ठेवायचं आपल्याला. ही लेंथ दिलेली आहे, ही ब्रीथ आणि ही हाईट दिलेली आहे. ओके. लेंथ 1.5 मीटर दिली, ब्रीथ 1 मीटर दिली आणि हाईट पण 1 मीटर दिली आहे आपल्याला. ओके. आणि पेंट रेट दिलेला आहे. आणि ही पेटी तयार केल्यानंतर आतून आणि बाहेरून रंगवायची आहे. त्याचा रेट दिला आहे, पेंट रेट पर मीटर स्क्वेअर ₹150 दिलेला आहे. ओके. The box is open, so it has no top cover. ओके. बॉक्स ओपन आहे म्हणून त्याला टॉप कव्हर नाही आहे. मीन्स box has total 5 rectangular seats. हा क्यूबॉइड होईल, त्यात एक वरची सीट नाही आहे म्हणजे टोटल 5 रेक्टँगल होतील. फ्रंटचा, त्याचा बॅकचा 2, हा साईडचा 4 आणि बॉटमचा एक 5. बरोबर आहे. आता 9 मेटल सीट. आपल्याला किती पत्रा लागेल ते काढायचं आहे. 9 मेटल सीट will be required
to make open box total surface area of 5 rectangular sheets. किती पत्रा लागेल? 5 रेक्टँग्युलर शीटचा पत्रा लागेल, बरोबर आहे. आता टोटल सरफेस एरिया काढायचा आहे, म्हणजे बॉटमचा रेक्टँगल त्याचा सरफेस एरिया काय होईल? लेंथ इंटू ब्रिज, रेक्टँगल आहे म्हणून त्याचा एरिया एल इंटू बी म्हणजे एल बी प्लस आता बी आणि एच हा साईडचा बी एच होईल, याचा एरिया बी एच, याच्या समोरचं पण इक्वलच आहे रेक्टँगल म्हणजे 2 होतील ट्वाईस बी एच. ओके, हा बॉटमचा झाला. आता हे साईडचे 2 झाले, फ्रंटचा आणि त्याच्या बॅकचा. फ्रंटचा लेंथ एल आहे आणि ही हाईट एल एच, बरोबर आहे, म्हणजे 2 टाइम्स एल एच. ओके, किमती टाकायच्या. एलची व्हॅल्यू 1.5, बीची 1 प्लस 2 इंटू बीची व्हॅल्यू 1 इंटू एचची व्हॅल्यू 1 प्लस 2 इंटू एलची व्हॅल्यू 1.5 आणि इंटू एचची व्हॅल्यू 1. ओके, गुणाकार करू. 1.5 प्लस 2 इंटू 1 2 प्लस 1.5 इंटू 2 म्हणजे 3.0, बरोबर आहे. 3 प्लस 2 5 आणि प्लस 1.5 6.5 मीटरमध्ये आहे म्हणून मीटर स्क्वेअर एवढा आपल्याला सीट लागेल, बरोबर आहे. आता पेंटिंग कॉस्ट किती होईल ती काढू आपण. पेंटिंग कॉस्ट फ्रॉम इनसाइड अँड आउटसाइड, दोन्ही बाजूंनी रंगवायचे आपल्याला, आतून आणि बाहेरून, म्हणून इनसाइड अँड आउटसाइड विल बी inside surface area plus outside surface area. outside surface area outside surface area आपण आत्ताच काढला 6.5, इनसाइड पण तेवढाच होईल म्हणजे 6.5 प्लस 6.5, बरोबर आहे. आणि कॉस्ट काढायची म्हणून हे जेवढं ॲडिशन होईल त्याला मल्टिप्लाय पेंटिंग कॉस्ट करावं लागेल. पेंटिंग रेट मल्टिप्लाय पेंटिंग रेट इंटू रेट दिलेला आपल्याला 150 रुपीज. ओके, इनसाइड सरफेस एरिया प्लस आउटसाइड सरफेस एरिया या दोघांची ॲडिशन घेऊन त्याला पेंटिंग रेट जो आहे त्यानं मल्टिप्लाय करावं लागेल. 6.5 प्लस 6.5 12 आणि 13 13 इंटू 150, बरोबर आहे. 13 25 65 6 13 13 6 19 कॉस्ट आहे म्हणून युनिट येईल रुपीज, एवढे रुपये लागतील. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.